बीड मधलं आपल्याला प्रकरण माहिती आहे। या संदर्भात पोलिसांनी विशेषतः सीआयडीचं मी अभिनंदन करेन की सीआयडीने अतिशय आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं। ज्या ठिकाणी जे सीडीआर वगैरे किंवा जो काही डेटा होता हा डिलीट केलेला डेटा होता, डेटा नव्हता। पहिल्यांदा फोन शोधून काढले, शोधून काढलेल्या फोनमधनं डिलीट झालेला डेटा हे नवीन तंत्रज्ञान वापरून ते रिट्रीव्ह केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं ही केस अतिशय फुलप्रूफ अशा प्रकारची केस झाली आहे। मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की यातले जे गुन्हेगार आहेत ज्यांनी अतिशय निगरूनपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे, या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे ती होईल याकरता सगळे प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केले जातील, हे देखील या निमित्ताने मी सांगतो। खरं तर अक्षय शिंदे याच्या संदर्भात आपण याच्या आधीच मी बोललो आहे, त्यामुळे आता पुन्हा त्याच्यावर मी बोलत नाही। नागपूर दंगल प्रकरणावर देखील मी यापूर्वी पूर्ण निवेदन या ठिकाणी केलेलं आहे, पण आता एवढंच सांगतो की 107 आरोपी याच्यामध्ये पकडलेले आहेत। त्यातले 12 आरोपी हे ते आरोपी नाही म्हणतात, त्यांना ते विधी संघर्षित बालक असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही, इतरांना अटक करण्यात आली आहे। प्रशांत कोरटकरचा विषय मी सांगितलाय। हा जो विक्रम गायकवाड यांचा विषय आपण मांडला हा ऑनर किलिंगचा विषय नाहीये। या विषयामध्ये आपण जर बघितलं तर विक्रम गायकवाड यांना हा जो काही अनुज मल्हारी चव्हाण आहे यांनी हात उसने पैसे दिलेले होते आणि त्या पैशातनं हा व्यवहार झाला। त्याचा इंटरकास्ट मॅरेज झाला, पण त्या मॅरेजचा या पूर्ण याच्याशी कुठलाही संबंध नाहीये। या संदर्भात पूर्ण सगळे पुरावे आलेले आहेत आणि हा पैशांच्या देवाणघेवाणीवरनं त्यांचा तो दुर्दैवी खून त्या ठिकाणी झालेला आहे। आणि राज्यामध्ये एकूण 2024 मध्ये 3 घटना ऑनर किलिंगच्या झाल्या, ज्या 23 पेक्षा कमी आहेत। त्यामुळे घटना त्या वाढतायत असं म्हणणं काही योग्य होणार नाही। हुक्का पार्लरच्या संदर्भात आता सकाळीच आपण त्या संदर्भात आपल्या प्रश्नोत्तर या तासात भरपूर चर्चा केली असल्यामुळे आपण त्याच्यात लक्ष देऊ। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।